गोंदिया जिल्ह्यातील एका शाळेत घडलेल्या एका संतापजनक घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। अल्पवयीन विद्यार्थिनींसोबत अश्लील चाळे करणाऱ्या एका नराधम शिक्षकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। या धक्कादायक प्रकारात शाळेतील मुख्याध्यापक आणि संस्थाचालकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सडक अर्जुनी तालुक्यातील एका शाळेमध्ये एका शिक्षकावर विद्यार्थिनींसोबत अश्लील वर्तन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। चाइल्डलाइन 1098 वर तक्रार आल्यानंतर आम्ही या प्रकरणाची चौकशी केली। चौकशीदरम्यान हे कृत्य गेल्या 2 वर्षांपासून सुरू असल्याचं निष्पन्न झालं। आरोपी शिक्षक शामराव देशमुख याला तात्काळ अटक करण्यात आली आहे। त्याचबरोबर शाळेचे मुख्याध्यापक आणि संस्थाचालक यांना या घटनेची माहिती असूनही त्यांनी ती दडपण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे त्यांच्यावरही कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात आली आहे। दिनांक 8/7/25 रोजी पोलीस स्टेशन डुग्गीपार येथे कुमारी पूजा डोंगरे समुपदेशक चाइल्ड हेल्पलाइन यांच्या फिर्यादीवरून कोडीटोला येथील ग्रामविकास विद्यालय येथे शिक्षकाकडून मुलांवर विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार संबंधाने गुन्हा नोंद करण्यात आला होता। त्यानंतर तात्काळ लगेच दिनांक 19/7/25 रोजी आरोपी शिक्षक शामराव देशमुख याला अटक करण्यात आली होती। त्यानंतर या गुन्ह्यात दिनांक 24/7/2025 रोजी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये वाढ करण्यात आली असून त्यामध्ये 2 आरोपींची वाढ करण्यात आली आहे। आरोपीमध्ये शाळेचे मुख्याध्यापक सुरेश झोडे आणि शाळेचे संस्थापक रामकुमार गजबिये या 2 आरोपींची वाढ करण्यात आलेली आहे। पुढील तपास माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील साहेब करीत आहेत।